आरती कुकिंग रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करते। सध्या आंबे आणि कैरीची सीझन चालू आहे, त्याच्यामुळे आपण साखर आंबा करणार आहोत। मी ही कलमी आंब्याची कैरी घेतली, एकदम ताज्या कैऱ्या आहे ह्या। आता आपण ह्या कैरीचा साखर आंबा करणार, कारण ही कैरी थोडीशी गोड असते, जास्त आंबट नसती। गावरान जे कैऱ्या घेतल्या का आपण त्याचा जर साखर आंबा केला तर तो थोडासा आंबट होतो आणि त्याला साखर पण जास्त टाकावी लागते। आणि ह्या कैरीचा साखर आंबा खूप छान लागतो, याची चव पण खूप छान लागते। आता मी ही 1.5 किलो कैरी घेतली, जवळजवळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि कपड्याने पुसून घेतली। सगळ्यात अगोदर आपण काय करू, कैरीची वरची साल काढून घेऊ आणि कैरी किसून घेऊ। मी कैरीची साल काढून आणि कैरी किसून घेतली सगळी। आता ही कैरी आपण काय करू, आता परतून घेऊ। अगोदर मी कढई ठेवली गॅसवर तापायला। सगळ्यात अगोदर आपण आता ही कैरी थोडीशी परतून घेऊ आधी। आता ही 1 किलो कैरी होती, 1.5 किलो कैरी होती, तर तिची साल काढली आणि तिचे पोहे काढून जवळजवळ ही 1 किलो झाली। आता किस हा 1 किलो झाला, तर त्याला मी अर्धा किलो साखर टाकणार आहे। तर मी ही अर्धा किलो साखर घेतली आणि मी साखर पण लगेचच याच्यात मिक्स करते। आता ही साखर आणि कैरी आपण छान मिक्स करू। आपली साखर आणि कैरी छान मिक्स झाली। आता हे थोडंसं पातळ होत नंतर घट्ट होत जातं। हे मी याच्यात अर्धा किलो साखर टाकली, म्हणजे कैरी गोड होती म्हणून मी अर्धा किलो साखर टाकली। तुम्हाला जर अजून थोडंसं गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून याच्यात साखर वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार। आता मी काय करते, गॅस फुल करून याला मस्त शिजून घेते। याला जवळजवळ 15 ते 20 मिनटं याला शिजायला लागू शकते। जसा याचा कलर बदलेल का त्यावेळेस आपला साखर आंबा तयार होतो। आता याला मी 15-20 मिनटं छान मस्त शिजून घेते आणि कोरडा करून घेते। असं त्याच्यातलं सगळं जे साखरेचं पाणी आहे का, सगळं असं मस्त आटून गेलं पाहिजे त्याच्यात। 10 मिनिटात बरंच घट्ट झालाय आपला साखर आंबा। आता आपण काय करू, याच्यात विलायची पावडर टाकू। विलायची पावडर टाकते याच्यात, मस्त लागते विलायची पावडरने। आणि 1-2 चमचे मी साजूक तूप टाकते। साजूक तुपाने पण मस्त टेस्ट येते या साखर आंब्याला। आता आपण याला अजून 5-6 मिनिटं होऊन देऊ। आपल्याला पूर्ण घट्ट होऊन द्यायचा, याचा कलर बदलतो, मस्त लालसर कलर होतो। तुम्ही जर कच्ची आपली याची जी गावरान कैरी असते का, आंबट कैरी, त्याचा जर तुम्हाला साखर आंबा करायचा असेल तर कैरी किसल्याच्या नंतर थोडीशी पिळून घ्यायची, म्हणजे त्याच्यातलं आंबट पाणी काढून घ्यायचं आणि मग नंतर साखर आंबा करायचा। त्याचा पण छान होतो, फक्त थोडंसं आंबट आणि साखर थोडीशी जास्त वापरायची, त्याचा पण साखर आंबा खूप मस्त होतो, आंबट कैरीचा पण। आता मी थोडंसं 5-6 मिनिटाला अजून होऊन देते। आपला साखर आंबा मस्त घट्ट झालाय, आता बघू शकता। त्याच्यातलं सगळं पातळ आपण झालेलं होतं साखरेचं पाणी, ते मस्त घट्ट झालंय आणि हा पूर्णपणे तयार झाला। आता आपण याच्यात साखर वापरली, आपल्याला साखर जर चालत नसेल तर आपण गूळ पण वापरू शकतो, म्हणजे गूळ आंबा पण करू शकतो आपण। याच्याऐवजी साखरेऐवजी गूळ पण टाकू शकतो। आता आपला साखर आंबा मस्त एकदम झालाय, पूर्णपणे तयार झालाय। आता मी काय करते, गॅस बंद करून एका पात्रात काढून घेते। कलर पण मस्त बदलला याचा, बघू शकता, खूप सुंदर कलर आलाय। आपला साखर आंबा खूप मस्त झालाय, बघू शकता। कलर पण किती सुंदर कलर आलाय त्याला। लहान मुलांना तर साखर आंबा खूपच आवडतो, आपण मुलांना डब्यात पण देऊ शकतो। खूप सोपी आणि लवकर होणारी रेसिपी आहे। साहित्य पण खूप कमी लागतं, वेळ पण कमी लागतो। एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब। भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।